मी प्रभा अडसुळे यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेला सर्व रसिक श्रोतृवर्ग, आज आपण इथे सर्वजण श्री प्रल्हाद दुधाळ लिखित झुंज कॅन्सरची या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. एक दुधाळ कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून मलाही वाटलं आपण थोडंसं बोलावं, म्हणून मी इथं उभी आहे आज. दुधाळ कुटुंब तर वास्तविक पाहता या पुस्तकाचे लेखक श्री प्रल्हाद दुधाळ आणि कॅन्सरशी झुंज दिलेल्या जिद्दीनं धैर्यानं कॅन्सरशी झुंज देऊन विजयी झालेल्या सौ स्मिता दुधाळ हे खरं तर आमच्यासाठी आमचे नाना आणि माई. नानांशिवाय माई आणि माईंच्याशिवाय नाना हे समीकरण होऊ शकत नाही. मेड फॉर इच अदर असं म्हणतात, ते यांच्या बाबतीमध्ये अगदी 100% खरं आहे. नाना आमच्या कुटुंबामध्ये सर्व भावंडात सगळ्यात लहान शेंडफळ, परंतु पुढे जाऊन सर्व कुटुंबाचा ते आधारवड झाले. नानांचं आणि आमच्या सर्व जे भावंडांचं नातं आहे ते वडिलकीचं फार कमी पण मित्रत्वाचं जास्त. कुणाला अगदी काहीही अडचण आली की आमचा पहिला फोन म्हणजे त्यांना असतो किंवा आमची पहिली चर्चा त्यांच्याचीच होते. कारण आम्हाला माहिती आहे की इथं आपली जी काही अडचण आहे, जी काही आपली समस्या आहे, याचं निराकरण हे होणारच. कारण त्यांच्याकडे इतका माहितीचा खजिना आहे की त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल काही विचारा की ते त्याच्यावरती आपल्याला सांगणारच. कुठला आमच्या कुटुंबातला कुठलाही कार्यक्रम असला तर तर त्याचं नियोजन आणि त्या कार्यक्रमासाठी अगदी आपण असं म्हणतो की तन मन धन अर्पून जे सगळं काही असतं त्याच्यामध्ये आमच्या नानांचा पुढाकार सगळ्यात पहिल्यांदा असतो. आपण म्हणतो दव पडताना दिसत नाही, ऐकू येत नाही, शांतपणे ते फुलावर पडतं, फुलं फुलतात आणि सर्व वातावरण आनंदानं मोहरून जातं. आमच्या कुटुंबामध्ये आमचे नाना आणि माई सगळीकडे अशाच प्रकारचं वातावरण ते नेहमी निर्माण करत असतात. त्यांचं जे नातं आहे ते लहान थोर या सर्वांशी एकदम खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. वेळप्रसंगी चांगलं बोलून, वेळप्रसंगी रागून घरामध्ये जो बॅलन्स ठेवायचा, जो समतोल ठेवायचा, हे खरं तर त्यांच्याकडूनच शिकावं. मला अगदी सांगायला खूप अभिमान वाटतो की त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे काही असे आणि काही तसे, याचा जो प्रकाशन सोहळा आहे तो आमच्या गावाला झाला आणि त्याचं जे प्रकाशन आहे ते त्यांचे ज्येष्ठ बंधू यांच्याकडून त्यांनी केलं आणि खूप अनुभव आहेत. म्हणजे त्यांचं सांगण्याविषयी बोलण्यासारखंही खूप आहे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन इथपर्यंतचा पल्ला गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु जिद्द, चिकाटीपणा, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सतत म्हणजे नवीन शिकण्याचा ध्यास आणि याच्यामुळं त्यांना ह्या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य झाल्या. मी म्हटलं की जरा हा जो कार्यक्रम आहे त्या दिवशी जरा थोडंसं बोलावं. आमच्या भावंडांच्या मध्ये चर्चा झाली तर त्यांनी प्रत्येकानं मला थोडंसं आपल्या शब्दरूपी ओळीनं काही फुलं पाठवली, म्हणजे शब्द पाठवले की ताई चला आमचंही थोडंसं हे मत सांग. आणि ह्या सगळ्या त्यांच्या शब्दरूपी जी फुलं आहेत या फुलांची एक गुंफण, एक माळ म्हणजे काही शब्द त्यांच्या या पुस्तकाबद्दल तयार केलेले आहेत आणि ती पुस्तकांची माळ मी त्यांच्या पुढेही समर्पण करते. थोडंसं ह्या सगळ्या भावना मी वाचूनच दाखवणार आहे की नाना, हे तुमचं पुस्तक हा केवळ कागदावर उतरवलेला मजकूर नसून तुम्ही आणि माईंनी काळजाच्या तुकड्यांनी विणलेला एक प्रवास आहे. त्या कठीण काळात जेव्हा परिस्थितीसमोर सर्व काही अंधकारमय वाटत होतं तेव्हा आम्ही सर्वांनी तुम्हाला जवळून पाहिलं आहे. कॅन्सरसारख्या महाभयंकर संकटाशी 2 हात करताना तुमच्यातील संयम आणि माईंची लढण्याची जिद्द आम्ही जवळून अनुभवली आहे. ती शब्दात मांडणं अशक्य आहे. माईंनी आजारपणात दिलेली ही झुंज
जितकी मोठी होती तितकीच महत्त्वाची तुमची त्यांना मिळालेली साथ होती. एखाद्या सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. रात्रीचा दिवस करून त्यांच्या प्रत्येक वेदनेत सहभागी होत तुम्ही जो धीर त्यांना दिला तो आजच्या पिढीसाठी प्रेमाचे आणि कर्तव्याचे एक उत्तम उदाहरण आहे. हा प्रवास केवळ औषधांच्या जोरावर नव्हे तर तुमच्या अढळ विश्वासाच्या जोरावर सुसह्य झाला यात शंका नाही. आज जेव्हा हे पुस्तक जगासमोर येत आहे तेव्हा आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटत आहे. हा अनुभव केवळ तुमच्या दोघापुरता मर्यादित न ठेवता तो पुस्तकाच्या रूपाने समाजाला देण्याचा तुमचा निर्णय कौतुकास्पद आहे. ज्या कुटुंबावर आज अशा संकटाचे डोंगर कोसळले असतील त्यांच्यासाठी तुमचे पुस्तक हे संजीवनी ठरेल. हे पुस्तक वाचताना अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळेल. अनेकांना ते प्रेरणास्रोत म्हणून वापरता येईल. माईंनी कॅन्सरवर मिळवलेला हा विजय आणि तुम्ही त्यांच्या साथीने लिहिलेली ही यशोगाथा हा आम्हा सर्वांसाठी एक अनमोल ठेवा आहे. तुमच्या या कार्याला आमचे मानाचे वंदन. तुमच्या पुस्तकाला उदंड यश लाभो आणि तुम्हा दोघांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य आणि सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन. शेवटी इतकंच म्हणेल, परक्यांना आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपलीच असतात. धन्यवाद. मला इथं व्यासपीठानं संधी दिली माझं मनोगत व्यक्त करण्याची, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही धन्यवाद की तुम्ही माझ्या या सगळ्या मनोगतामध्ये थोडंसं आमच्याही कुटुंबाचा सहभागी झालात, त्याबद्दलही धन्यवाद. अजून जर कोणाला काही व्यक्त करायचं असेल किंवा या प्रसंगी आपल्या भावना मांडायच्या असतील तर आपल्यासाठी हे व्यासपीठ काही मोजकी मनोगत घेऊन आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाऊया. नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार. सर्वप्रथम व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहे त्यांनाही माझा नमस्कार. माझं इंट्रोडक्शन मी स्वतःच करून देते, कारण मी अचानक स्टेजवर आले. माझं काहीच बोलणं झालं नाही की मला इथे यायचं आहे आणि काही बोलायचं आहे. सो माझं नाव डॉक्टर सुप्रिया दुधाळ आणि मी दुधाळ कुटुंबात आलेली पहिली सून 2003 आणि नंतर दुधाळ कुटुंबात परत एक कोइन्सिडन्स झाला की डॉक्टर सुप्रिया दुधाळ जी सौरभची बायको आहे ती 2012 आली. सो मी चंदनची बायको आणि सुप्रिया सौरभची बायको. हे साधं इंट्रोडक्शन आहे. सो सर्वप्रथम आता प्रभाताईंनी बरंच काही नानांच्या विषयी आणि माईंच्या विषयी सांगितलेलं आहे. सो तुम्हाला ते सगळ्यांना कळलेलं आहे. पण मला एक गोष्ट जी कायमच वाटत राहिली या सगळ्या प्रवासामध्ये, ॲक्च्युली माईंना जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यावेळेला मला खूप शॉक बसला होता. कारण कॅन्सरशी माझा संबंध फार जुना आहे. कारण माझे वडील म्हणजे डॉक्टर मधुकर फुलारे, तर त्यांना किडनीचा कॅन्सर होता आणि त्यांनी तब्बल फक्त विलपॉवरच्या जोरावर 18 वर्ष कॅन्सरशी झुंज दिलेली आहे. आणि आता 2 वर्षाआधी ते लढाई हारलेत आणि ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. पण त्या लढाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग माझ्या आईचा होता, म्हणजे शोभा फुलारे यांचा होता आणि माझा भाऊ डॉक्टर सुश्रुत फुलारे जो न्यूरोसर्जन आहे. सो त्यांनी माझ्या वडिलांची घेतलेली जी काळजी आहे आणि परिवाराने जो पाठिंबा त्यांना दिला होता ते सगळं मी खूप जवळून बघितलं. अर्थात मुलगी असल्यामुळे मला दैनंदिन जीवनातला त्यांचा स्ट्रगल फारसा सांगितला गेला नाही आणि मला दाखवला गेला नाही. खूप शांतपणे ते मला सांगत राहिले आणि मी ते ऐकत गेली. पण इतक्या जवळून जेव्हा कॅन्सरचा प्रवास एखादी मुलगी तिच्या वडिलांचा बघते त्यावेळेला कॅन्सर हा किती डेंजरस आहे आणि कॅन्सर हा किती वेदना देणारा आजार आहे हे कळायला काहीच वेळ लागत नाही. आणि अर्थात माईंचा कॅन्सर मला डॉक्टरांच्या याच्या लँग्वेजमध्ये माहिती नाही, पण थोडासा उशिरा डिटेक्ट झाला होता आणि आय वॉज रिअली व्हेरी मच वरीड की आता काय होईल.
त्या क्षणी माझ्या मनात जे माईंना रिपोर्ट दिसल्यानंतर जे दृश्य आलं होतं असं की म्हणजे आतापर्यंत आम्ही दुधाळ फॅमिलीतले पुरुष बघितले, म्हणजे मला थोडंसं माहिती आहे की आमचे बाबा आणि नाना पण थोडंसं हॉस्पिटलायझेशन या सगळ्या गोष्टींना थोडंसं म्हणजे पॅनिक मोडला जातात किंवा थोडंफार नाही म्हटलं तरी घाबरतात त्या सगळ्या चॅलेंजेसला. तर माझ्यासमोर जे पहिलं दृश्य आलं ते म्हणजे माईंचं आलं, कारण माईंना मी आत्तापर्यंत जे बघितलं होतं माझ्या जीवनामध्ये ते खूप शांत स्त्री आहे. म्हणजे आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करायचा असेल, माईंशी जरी बोलायचं असेल तरी पहिला फोन नानांना करतो आणि नाना उचलतात, माईंच्या वतीने नानाच बोलतात. तर नंतर आम्ही माईंना ते कम्युनिकेट करतो. तर त्यावेळेला माझ्यासमोर जे दृश्य आलं होतं ते असं होतं की माई कोलॅप्स झाल्या असतील, माई रडल्या असतील, माईंना खूप त्रास झाला असेल, आता माई किमोपर्यंतचा प्रवास कशा करतील, ही इमेज माझ्या मनात माईंची होती. आणि मला खूप कौतुकाने आज माईंचंच कौतुक इथे करावं असं वाटतंय की माई ज्या जिद्दीने आणि विल पॉवरनी त्या सगळ्या प्रवासामध्ये उभ्या राहिल्या, आणि ही माई मी आयुष्यात कधीच बघितली नव्हती. आणि मला खूप आनंद झाला की या नवीन माईनी या सगळ्या प्रवासाला ती सामोरं गेली. आणि फॅमिलीचे मेंबर्स उभे राहतात, नाना उभे होते त्यांच्या पाठी, सौरभ होता, सुप्रिया होती, आम्ही पण होतो, सगळेच होते इनफॅक्ट. पण सगळे जे असतात ते एका वलयाभोवती असतात, तुमच्या आजूबाजूला असतात. खरी जी लढाई आहे ती त्या पेशंटनी करायची असते, कारण पेशंटचा विल पॉवर वर्क होणार असतो आणि त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडणार असतात. जर पेशंटच कोलॅप्स झाला तर आजूबाजूला किती पण यंत्रणा असतील, तुमच्या डॉक्टर्सच्या असू देत किंवा फॅमिलीच्या असू देत, त्या अपुऱ्या पडतात, कारण कोणी काहीच करू शकत नाही. तर इथे आज या दिवशी माईंचं खरंच खूप कौतुक आहे की ही नवीन माई मला बघायला मिळाली, आणि कदाचित हा प्रसंग माईंवर नसता आला तर इतकी कणखर माई मला कधीच बघायला मिळाली नसती. सो या सगळ्यासाठी माईंचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही सगळेजण वेळ काढून इथे आलात, आणि एस्पेशली डॉक्टरांनी जे सांगितलं, आणि नाना तर अर्थात माईंच्या पाठीशी नेहमीच असतात. माझं लग्न झाल्यापासून मी हेच बघते आहे आणि ते असेच राहतील पण, आणि आम्ही सगळे पण आहोतच. सो थँक्यू सो मच. इथेच मी आणि 2 मिनटं मला चपराकनी दिली. थँक्यू सो मच धनंजय सर फॉर दॅट. थँक्यू सो मच. बाय. आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये दुधाळ सरांचा विशेष सत्कार त्यांच्या सोसायटीतल्या लोकांचा करायचा, कारण मगाशी सुद्धा आपण बोललो की कुटुंबातले व्यक्ती असतात, आपल्या जवळचे व्यक्ती असतात, त्याच्यासोबत जे आपल्या सोसायटीला किंवा शेजारी असतात. मुद्दामून सौरभनं सुद्धा त्याच्या मनोगतात उल्लेख केलेला की 3 ज्वेल्समधले सगळे हे शेजारी होते, आणि त्यांनाच या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत.